आजच्या दिवसाची सुरुवात 8च्या टेबल पासून करणार आहोत. कोणत्या टेबल पासून? 8चा टेबल है ना. 8चा पाडा, 8चा टेबल. म्हणजे आपण वाचन कोणत्या पद्धतीने घेणार आहोत? आपण वाचन इंग्लिश मधून पण घेणार आहोत, आपण वाचन मराठीमधून पण घेणार आहोत. आणि कालचा 7चा टेबल, आजचा 8चा टेबल या आधारावर मी या ठिकाणी काही आडव्या मांडणीतली काही मल्टिप्लिकेशनची उदाहरणं, म्हणजे ज्याला आपण गुणाकार म्हणतो, गुणाकाराची उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. आता बघा, याला मल्टिप्लिकेशन या पद्धतीनं जर वाचायचं झालं तर कसं वाचायचं आणि टेबलमध्ये वाचायचं झालं तर कसं वाचायचं ते आज आपण पाहू. तर करायची सुरुवात. आर यू रेडी? बघा, टेबल ऑफ 8, टेबल ऑफ 8. लेट्स स्टार्ट. 8 1 जार 8, 8 2 जार 16, 8 3 जार 24, 8 4 जार 32, 8 5 जार 40, 8 6 जार 48, 8 7 जार 56, 8 8 जार 64, 8 9 जार 72, 8 10 जार 80. व्हेरी गुड. चला आता मराठी मधून वाचूया. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 45, 8 सख 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 आहे 80. बरोबर आहे. हे झालं आपलं टेबलचं वाचन. पण याला ज्यावेळेस आपण गुणाकाराच्या स्वरूपामध्ये वाचतो तर कसं वाचायचं? आता हे गुणाकाराची उदाहरणं आहेत. हा काही टेबल नाही. याच्यामध्ये 7चा टेबल तुम्हाला येत असेल किंवा 8चा टेबल तुम्हाला येत असेल तर गुणाकाराची उदाहरणं तुम्हाला सोडवता येतील. ठीक आहे. आता याला कसं वाचायचं? 7 मल्टिप्लाय 2. हे किती आहेत? 8 मल्टिप्लाय 3, 8 मल्टिप्लाय 8, 8 मल्टिप्लाय 7, 7 मल्टिप्लाय 3, 7 मल्टिप्लाय 3, 7 मल्टिप्लाय 9, 7 मल्टिप्लाय 5, 8 मल्टिप्लाय 6, 8 मल्टिप्लाय 8. आता या ठिकाणी याला जर आपण मराठीमध्ये वाचायचं म्हणलं तर कसं वाचणार? 7 गुणिले 2, 8 गुणिले 3, 8 गुणिले 8, 8 गुणिले 7, 7 गुणिले 3, 7 गुणिले 3. या ठिकाणी हे जे उदाहरण आहे डबल आलंय, आपण याला चेंज करू, तिला 7 गुणिले 0 करू. आणि 8चं पण उदाहरण डबल आलंय, त्यामुळं इथलं 8 आपण 0 करू. बरोबर आहे. 7 गुणिले 9, 7 गुणिले 5, 8 गुणिले 6, 8 गुणिले 8. बरोबर आहे.
म्हणजेच 7 चा टेबल 2 पर्यंत म्हणला की आपलं उत्तर येतं, किंवा 2 चा टेबल 7 पर्यंत म्हणला तरी आपलं उत्तर येतं. म्हणजे काय, 7 2 वेळेस म्हणा किंवा 2 7 वेळेस म्हणा. बरोबर आहे. असंच करतो ना आपण मल्टिप्लिकेशन. तर या पद्धतीने तुम्हाला हे टेबल वाचता येतील. आता हे मी टेबल तुम्हाला लिहून दिलेत. हेच टेबल तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये कॉपी करा, राईट डाऊन, अँड हे लर्न करा, पाठ करा. पाठ करून मला सांगा आणि हे जी उदाहरणं आहेत उदाहरणे मला सोडवून टाका. ठीक आहे. ओके, स्टार्ट. Thank you.